इकडं थांब, मी आलो. हे पी, तुला बरं वाटत. तुला बरं वाटत. मी इथून निघू नाही शकत का? नाही नाही, तू एकटा थोडी इड आलेला आजपर्यंत बाहेर कोणीच नाही गेलं. हे एक जाळ आहे. माणूस इडून जेवढं पळायची कोशिश करतो तेवढंच तिडं रहस्यमय जादू आहे. तू तेवढा विचार करशील तेवढा येतो. तुला आठवण आहे का तू इड कधी आलता? हो माहितीये, काही दिवसा पहिली. काही दिवस पहिले का काही महिने पहिले? काही महिन्या पहिले. भरोसा होत नाही ना? जाऊ दे, तुझं नाव सांग काय? मग नाव काय? हो जाऊ दे बाबा, तो माईचं नाव तर ध्यान असेल ना तुला? माझं नाव, माझ्या आईचं नाव. काय झालं मला? हे तुला शब्दात सांगू शकत नाही. चल माझ्या माग, तुला दाखव. जो मेलेला माणूस म्हटलं हा हे जागेचा मालक होता. तसं वेळ गेला तर इकडून जाईल. पागल झाल्यानंतर त्याला बांधून टाकलं. हा भूताला पळवण्यासाठी आला. अरे अरे, ह्यो तो फार काही मागून रे. तू बाहेर कोण आहे मग? हे बाहेर वाघाच्या कमरेमध्ये कुत्र आहे. हत्तीच्या ताकदीसारखा बाहेर ते वाढ होऊ दे. जर त्याला नीट बघितलं तर तो माणूस नाही, त्याला दया माया बी नाही. तो देवानं बनवलेला कोणताच प्राणी नाही. त्याला मूर्तीचा वास येतो, त्याला सत्ताची नशा आहे आणि तो आपल्या सारख्या माणसावर सत्ता आहे. हीच अशी जागा आहे का त्याच्या इशाऱ्यावर चालती. मालिक आणि भूत दोन्ही पण आहे. आपण दोघं इकडे फसलो आहे. इकडून आपण दोघं कधीच नाही जाऊ.
आपण काही चुकीचं करेल का? ते लोक त्यामध्ये राहतात, ते लोकांचं स्वतःच पैसे हे आपल्या कर्माची सजा नाही. तू थोडी बोलला होता का तू आमच्या इथून निघण्याचा एकच रास्ता आहे. मधामध्ये एक कमरा आहे, त्याच्यामध्ये हमेशा एक दिवा चालू असतो. आपल्याला ते विश्वास आहे. कुठं आहे तो कमरा? जमिनीखाली तो दिवा आहे. तू तेव्हा ते बघशील तेव्हा तुला ते कळणार. तो दिवा त्या जादुई शक्तीनं चालू आहे, तिची रक्षा ते करतात. त्या कमरेची चावी कुठं आहे? त्या चावीला मी भरपूर ठिकाणी ढूंढलं. तिला आबाळानं गिळलं तर जमिनीत गेली, काही भेटत नाही. तुम्ही काही ना काही जाळ टाकेला असं, त्यामागे काही ना काही कारण असं. ती चावी इथं असं, इथून पुढे गेली नाही. हा का? तुला कसं माहिती रे? मला तर माहिती नाही. ते भूत स्वतःला प्रकाश मानतो. चावी भेटण्यासाठी काही ना काही करणार पुढं. म्हणून तर दाखलं तर चंपूर खेळणं चांगली गोष्ट आहे. तुम्ही खेळू शकता का मला? नाही. मी दावामध्ये लावण्यासाठी तयार आहे. तुझ्यापाशी काय आहे दाव लावण्यासाठी? माझ्यापाशी आहे एक चावी. कोणती चावी? माझ्या नशिबात चावी, माझ्या भाग्यात चावी. तुला कसं माहिती? माझ्या स्वातंत्र्य चावी तुमच्या हातात आहे ना मालिक? दोन वेळेस तू खेळू शकत नाही. मला एक मोका द्या माझं नशीब बदलण्यासाठी. तू त्याला तुझं नशीब नाही समजू शकत. आपल्याला त्या घरापाशी जाण्यासाठी काहीतरी करणं पडेल. मी चावी घेऊन येईन, तुला काही ना काही करणं पडत. आज संध्याकाळी दारू आणि मटण बनव. आज संध्याकाळी आपण निघून जाऊ. मी संध्याकाळी जेवण बनवतो. आपल्याकडून काही चुकलं मी तुला वाचू शकत नाही. तुला त्याला दारू पाजण्याचा अधिकार कोणी दिला? हा?
गलती झाली माझ्याकडून, क्षमा करा. जेव्हापासून तो आला ना तर मला 7.5 लागली. हे मी सहन करणार नाही. हा, असं नाही होणार. त्याच्यासाठी पण आता गड्ड खणणं चालू कर बर का. हा, बर का.